चलो, आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार. चॅप्टरचं नाव आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. चॅप्टरचं नाव काय? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. मग आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये आपल्याला 3 टॉपिक कव्हर करायचे. पहिला आहे, फर्स्ट आहे ते म्हणजे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. दुसरा जो टॉपिक कव्हर करायचा आहे त्याच्यामध्ये तो आहे पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन. पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचा म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. तीन डिस्ट्रीब्युशन चेक करायचे. ठीक आहे. आपल्याला फर्स्ट जे डिस्ट्रीब्युशन आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, त्यामध्ये हा फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. प्रोबॅबिलिटी ऑफ समथिंग आर इज इक्वल टू एन कॉम्बिनेशन विथ आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. ठीक आहे. आणि पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा पी ऑफ आर, प्रोबॅबिलिटी ऑफ ए समथिंग आर इज इक्वल टू एम रेस टू सॉरी ई दिली होती ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर डिवाइड बाय आर फॅक्टोरियल. हा एक फॉर्म्युला लक्षात असायला पाहिजे. आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये एक्स इज इक्वल टू किंवा एक्स म्हणण्यापेक्षा झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय स्टँडर्ड डेविएशन. हा फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांचे मिनिंग वगैरे मी एक एक टाईप जेव्हा स्टार्ट होतील तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइसन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असे 3 प्रॉब्लेम किंवा 3 टाईप आहेत. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन केव्हा वापरायचं आणि पॉइसन डिस्ट्रीब्युशन केव्हा वापरायचं, फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करतो मी इथं. इथं जे एम ची व्हॅल्यू किती असते, एन इंटू पी असते. इथं जे एन आणि पी आहेत तेच इथं एन पी असते. ठीक आहे. इथं आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन केव्हा वापरायचं, जेव्हा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस पी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.1 असेल तेव्हा. आणि जर समजा पी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0.1 असेल, इक्वल टू म्हणूच नका इथं, इथं लेस दॅनच करा. ठीक आहे. लेस दॅन 0.1 असेल तर आपण पॉइसन डिस्ट्रीब्युशन यूज करतो. आणि डायरेक्टली जर मेन्शन केलं असेल तर डायरेक्टली नॉर्मल डिस्ट्रीब्युशन यूज करायचं. क्लिअर आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? हे 3 टाईप आपल्याला कव्हर करायचे. त्यातला पहिला जो टाईप आहे तो आहे आपल्यासाठी किंवा पहिल्या टाईपवर क्वेश्चन पडतात ते म्हणजे कोणता, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा आत्ताच फॉर्म्युला लिहून दाखवला मी. पी ऑफ आर, प्रोबॅबिलिटी ऑफ ए समथिंग आर इज इक्वल टू एन कॉम्बिनेशन विथ आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. ठीक आहे. मग इथं तुम्हाला काही गोष्टी माहित असायला पाहिजे की व्हॉट इज मिनिंग ऑफ पी ऑफ आर, एन ऑफ आर हे जे लिहितोय मी. ठीक आहे. ते तुम्हाला नोटेशन्स माहित असायला पाहिजे. ओके. तर इथं आपण एक एक गोष्ट बघू. ठीक आहे. चल आता इथं व्हॉट इज द मिनिंग ऑफ पी हिअर, हा सांगा. प्रोबॅबिलिटी ऑफ आवाज येईल का? पी काय असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस.
क्यू काय असेल रे? प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. ठीक आहे. इथं एन काय असेल रे? नंबर ऑफ ट्रायल्स. आणि आर काय असेल? डिझायर्ड आउटकम. ठीक आहे. आणि सी फॉर कॉम्बिनेशन, एन कॉम्बिनेशन विथ आर. हे कळालं? हे कळालं का? ऑनलाईन वाले चलो. मग आपण याच्यावरचे न्यूमरिकल्स पाहत होतो. तर न्यूमरिकल्स सांगत असताना आता वर्ड मध्ये मी काय करणार आहे? मेन्शन करणार आहे. लिहा. लिहिता का? क्वेश्चन सांगतो मी, रीड करतो, तुम्ही लिहिता का? चलो मग लिहा. प्रॉब्लेम लिहा. द probability that क्वेश्चन लिहा. द प्रोबॅबिलिटी दॅट, नाही तर लिहितो मीच, कशाला अजून. आणि मी जास्त प्रॉब्लेम घेणार नाही, आधीच मी मेन्शन केलेले 2 किंवा 3 प्रॉब्लेम घेईन. प्रोबॅबिलिटी दॅट that a pen manufactured by a company the probability that a pen manufactured by a company will be defective will be defective is 2/10. 2/10 आहे, 3/10 करा, सॉरी 2/10 नको, 3 divided by 10. 3/10. If 12 such pens are manufactured, find the probability that 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 first, none is defective. None is defective. Second, exactly 3 are defective. तीसरा, exactly 5 are defective. Fourth, less than 2 are defective. More than 2 are defective. मी एकच प्रॉब्लेम मध्ये नंबर ऑफ कंडिशन गेलो
सगळ्या कंडिशन समजावून सांगेन. 6 लेस दॅन 10 आर डिफेक्टिव्ह. 10 11 कर. सेवन more than 11 are defective. 8th one, at least 2 are defective. 9 at most 2 are defective. 10 at least 11 are defective. And lastly, दिसायले का रे सगळ्यांना? सगळ्यांना दिसायले का? ऐकू पण यायले. एक लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल मी एकच प्रॉब्लेम गेलोय म्हणून, बट मी त्याच्यामध्ये जवळपास 11 प्रॉब्लेम कव्हर अप करायलो. किती प्रॉब्लेम कव्हर करायलो? ऍट मोस्ट 11 आर डिफेक्टिव्ह. ऍक्च्युली फक्त तुम्हाला असं वाटेल की मी एकच प्रॉब्लेम घेतो, बट एक प्रॉब्लेम आहे का हा? नाही. नियर अबाउट किती प्रॉब्लेम आहेत रे? नियर अबाउट किती प्रॉब्लेम आहेत? 11 प्रॉब्लेम. मी सगळ्याची कंडिशन समजावून सांगतो, चेक करा. क्वेश्चन लिहून झाले की मला सांगा. आणि मी आणखीन एक असलाच प्रॉब्लेम घेणार आहे बायनॉमियलचा, अशाच कंडिशनचा, भरपूर सारे 11. ठीक आहे. आणि बायनॉमियल कंडिशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन संपला मग इथं. ठीक आहे. हा, जर कॉइन दिला असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस त्यांनी डायरेक्टली 0.5 घ्यायचा. सांगितले ना मी तुम्हाला हे. चलो, हे क्वेश्चन लिहून झाला का? क्वेश्चन लिहून झाला का? आता आन्सर चेक करा रे. आधी काय काय दिले रे? त्यांनी सांगितलं की प्रोबॅबिलिटी दॅट ए पेन मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी विल बी डिफेक्टिव्ह इज 3/10. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती आहे रे? 3/10 म्हणजे किती आहे? किती आहे? चलो, मग क्यू कॅल्क्युलेट करायचं. क्यू किती असते रे? 1 मायनस पी. 1 मायनस 0.3 म्हणजे किती आलं? 0.7 आलं का? आलं का? मग प्रोबॅबिलिटी आणि एन किती आहे रे इथं? किती सिलेक्ट केलेत? पेन किती सिलेक्ट केलेत? 12 such पेन्स आर मॅन्युफॅक्चर्ड, म्हणजे ते घेतलेत आपण. ठीक आहे. आता फर्स्ट कंडिशन कळलं तर हो म्हणा, नाही तर नाही. ठीक आहे. मग फर्स्ट कंडिशन काय रे? नन इज डिफेक्टिव्ह. म्हणजे आधी आपण जनरल फॉर्म्युला तयार करून घेऊ. हा, जनरल फॉर्म्युला काय तयार होईल रे? हा, जनरल फॉर्म्युला काय? पी ऑफ आर इज इक्वल टू एन कॉम्बिनेशन विथ आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. याच्यामध्ये जे जे माहिती आहे ते व्हॅल्यू पुटअप करायच्या. काय येईल सांगा? हा, पी ऑफ आर इज इक्वल टू 12 सी आर इंटू पी किती आहे रे? 0.3 चा पॉवर आर
आणि 0.7 चा पॉवर 12 मायनस आर. करेक्ट आहे रॉंग आहे? हा जनरल फॉर्म्युला तयार झाला. हा कसला फॉर्म्युला तयार झाला? हा फॉर्म्युला तयार कसा झाला कळाला का? अरे हो नाही काहीतरी म्हणा लेकरांनो. हा फॉर्म्युला लक्षात राहील का? हा आता मी मी हा क्वेश्चन तर सगळे लिहून घेतलेत मी. पेज बदलू का? चलो मग मी जनरल फॉर्म्युला आणखीन एकदा लिहितो म्हणजे आपल्याला कामाला येणार आहे. जनरल फॉर्म्युला मी आणखीन एकदा लिहितो जे की आपल्याला कामाला येणार आहे. ठीक आहे. चलो पी ऑफ आर इज इक्वल टू 12CR इंटू 0.3 चा पॉवर आर इंटू 0.7 चा पॉवर 12 मायनस आर. करेक्ट आहे रॉंग आहे? चलो फर्स्ट कंडिशन काय रे? नन इज डिफेक्टिव्ह. नन तुम्ही वाचत राहा. नन इज डिफेक्टिव्ह. नन इज डिफेक्टिव्हचा अर्थ काय? एक पण डिफेक्टिव्ह नाही असा. मग इथे आर ची व्हॅल्यू किती असेल रे? 0. मग या इक्वेशन मध्ये आर ची व्हॅल्यू फक्त 0 ठेवायची. पी ऑफ 0 इज इक्वल टू 12C0 इंटू 0.3 चा पॉवर 0 इंटू 0.7 चा पॉवर 12 मायनस 0. मग 12C0 1 येते का चेक करा. 12C0 1 येते का? कॅल्क्युलेटर टाका. 12 शिफ्ट दाबून गुणाकार किंवा भागाकाराचे चिन्ह दाबा ज्याच्यावर सी आहे आणि त्यानंतर 0 टाईप करा. 1 येते का चेक करा. ह्याची व्हॅल्यू 1 आली. ह्याचा पॉवर 0 म्हणजे किती आली रे? 1 आली. आता 0.7 चा पॉवर 12 कॅल्क्युलेशन सांगा म्हणजे तुमचं उत्तर येईल. सांगा उत्तर. 0.7 चा पॉवर 12 0.012 चल ओके 138 बस झालं 4 डिजिट. ह्याच्या पुढे 10 टू पॉवर मायनस वगैरे काय आहे का? कळालं कसं आलं ते? सेकंड कंडिशन काय रे? सेकंड कंडिशन काय? वाचतंय कुणी? एक्झॅक्टली 3 आर डिफेक्टिव्ह. याचा अर्थ काय रे? एक्झॅक्टली म्हणजे आर ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? आर ची व्हॅल्यू 3 आहे. मग ती चेक करा. पी ऑफ 3 इज इक्वल टू या इक्वेशन मध्ये आर ची व्हॅल्यू किती पुटअप करायचे? 3 पुटअप करायचंय. म्हणजे काय? 12C3 इंटू 0.3 चा पॉवर 3 इंटू 0.7 चा पॉवर 12 मधून 3 गेले. मग 12C3 किती येते रे? 220 इंटू 0.3 चा पॉवर 3 0.7 चा पॉवर 12 मधून 3 गेले 9. डायरेक्टली कॅल्क्युलेशन करून सांगायचं मला. 0.2397. 10 टू पॉवर मायनस वगैरे काय नाही ना? थर्ड कंडिशन एक्झॅक्टली
5 आर डिफेक्टिव्ह. एक्झॅक्टली 5 आर डिफेक्टिव्ह म्हणजे काय रे? आर ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? आर इज इक्वल टू 5 असली पाहिजे. मग आता सगळ्यांनी प्लीज लक्ष द्यायचं आहे. मग इथं पी ऑफ या इक्वेशन मध्ये आर ची व्हॅल्यू काय ठेवायची? 5. म्हणजे काय रे? 12C5 इंटू 0.3 चा पॉवर 5 आणि 0.7 चा पॉवर 12 मायनस 5. हा किती येते ते सांगा? 12C5 किती येते रे? 792 इंटू 0.3 रेज टू 5 आणि 0.7 रेज टू 12 मधून 5 गेले, 7 राहिले. सांगा कॅल्क्युलेशन डायरेक्टली. 0.1584. हा इथपर्यंत सोपं जाते. एक्झॅक्टली जर असेल किंवा नन इजा असेल तर त्यावेळेस सोपं जाते. आता फोर्थ कंडिशन पासून सगळ्यांनी लक्ष द्यायचं. कारण सांगतो हे प्रॉब्लेम मी रिपीट करणार नाही. अजून एखादा प्रॉब्लेम होईल फक्त. बरं व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट चौथी कंडिशन काय रे? लेस दॅन किती? हा असं म्हणू नका काही पण. आता लक्ष द्या रे. लेस दॅन म्हणल्यानंतर तुम्हाला तेवढी अक्कल आहे. लेस दॅन म्हणजे काय काय असतं रे? आर ची व्हॅल्यू काय काय चालते? लेस दॅन 2 म्हणजे आर इज लेस दॅन 2 म्हणजे काय काय चालतंय? हा आर ची व्हॅल्यू 0 चालते, 1 चालते. मला सांग 2 चालते का? नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचं? आता मी कॅल्क्युलेट नाही करणार. तुम्हाला पी ऑफ आर इज लेस दॅन 2 चा अर्थ काय? तुम्हाला पी ऑफ 0 कॅल्क्युलेट करावं लागेल आणि प्लस पी ऑफ 1 कॅल्क्युलेट करावं लागेल. मी फक्त काय कॅल्क्युलेट करावं लागेल त्यांची बेरीज करून दाखवतो इथं. तुम्ही बाकीचं कॅल्क्युलेशन करता का? पी ऑफ 0 कसं काढायचं? आर च्या ठिकाणी फक्त काय ठेवायचं? 0. ते कॅल्क्युलेशन करून घ्यायचं, जे की ऑलरेडी कॅल्क्युलेट केले आपण. 0.0138 येते. आणि पी ऑफ 1 म्हणजे काय रे? आर ची व्हॅल्यू किती पुटअप करायची? 1. ते करता का? मी कंडिशन तेवढा लिहून दाखवतो. बाकीचं तुम्ही कॅल्क्युलेशन करता का? चलो हे चौथं झालं. पाचवी कंडिशन काय रे? पाचवी कंडिशन लिहिण्याच्या अगोदर आणखी एकदा पी ऑफ आर इज इक्वल टू 12CR इंटू 0.3 चा पॉवर आर इंटू 0.7 चा पॉवर 12 मायनस आर लिहितो. हा फोर्थ झाली. आता फिफ्थ कंडिशन काय रे? लेस दॅन 11 आर डिफेक्टिव्ह. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचंय प्लीज, हे इम्पॉर्टंट आहे. याला मी वाटलं तर स्टार करतो. पाचवाचा आहे का चेक करा, नीट वाचा. अरे भयताडांनो, तुम्हाला सिक्वेन्स बी लिहिता आलं नाही, आता रागाला आणता मला. मोर दॅन 2 आर डिफेक्टिव्ह आहे की रे भयताडा? कोण येते? अबे तुम्हाला सिक्वेन्स लिहून घेतलं का विचारलं शांत 10 वेळेस तुम्ही रागाला आणता राव. चलो काय रे? मोर दॅन 2 आर डिफेक्टिव्ह. आता लक्ष द्या, इथं ह्या पण पॉइंट इम्पॉर्टंट आहे. आता मोर दॅन 2 म्हणजे काय रे? आर ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? आर ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 असली पाहिजे. किती असायला पाहिजे? 2. म्हणजे काय काय चालतं रे आर मध्ये? 3 चालतंय का? 2 चालत नाही बरं का, कारण आर ची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त पाहिजे म्हणजे 2 चालत नाही. 3 चालतंय, 4 चालतंय, 5 चालतंय, 6 चालतंय, 7 चालतंय, 8 चालतंय, 9 चालतंय, 10 चालतंय, 11 चालतंय आणि 12 चालतंय. इथपर्यंत थांबा. का? कारण आपण फक्त 12 पेन सिलेक्ट केलेत.
म्हणजे तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करावं लागेल, चेक करा. पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन 2, नीट लग जा रे, इज इक्वल टू पी ऑफ 3 कॅल्क्युलेट करावं लागेल, प्लस पी ऑफ 4 कॅल्क्युलेट करावं लागेल, प्लस पी ऑफ 5 कॅल्क्युलेट करावं लागेल, प्लस पी ऑफ 6 कॅल्क्युलेट करावं लागेल, प्लस पी ऑफ 7 कॅल्क्युलेट करावं लागेल, प्लस पी ऑफ 8 कॅल्क्युलेट करावं लागेल, प्लस पी ऑफ 9 कॅल्क्युलेट करावं लागेल, प्लस पी ऑफ 10 कॅल्क्युलेट करावं लागेल, प्लस पी ऑफ 11 कॅल्क्युलेट करावं लागेल आणि पी ऑफ 12 कॅल्क्युलेट करावं लागेल. मी जसं असं म्हणलं, पोरग म्हणते सर हे चॅप्टर ना आपण सोडून देऊ, कारण 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी कितीदा कॅल्क्युलेशन करावं लागते, एवढ्यांदा. मी करत नाही. मग त्यासाठी एक ट्रिक सांगितली मी तुम्हाला, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला ग्रीन कलर मध्ये लिहितो वाटलं तर. जर समजा एखाद्या वेळेस असं जर कॅल्क्युलेशन येत असेल तर चेक करायचं. काय करायचं, हे खूप मोठं व्हायलंय, काय काय चालतंय ते माहितीये. आता काय करायचं, काय काय चालतंय हे जर खूप मोठं कॅल्क्युलेशन येत असेल तर काय करायचं, 1 मधून जे जे चालत नाही ते मायनस करायचं. काय काय चालत नाही रे, 0, 1 आणि 2 चालत नाही. मग काय करायचं, कळालं, पी ऑफ 0 कॅल्क्युलेट करायचं, पी ऑफ 1 कॅल्क्युलेट करायचं, पी ऑफ 2 कॅल्क्युलेट करायचं, ह्या सगळ्यांची बेरीज करायचं. कशातून मायनस करायची, और. कळालं का. मग कोणतं वापरायचं, वरचा फॉर्म्युला वापरायचा का खालचा. जे चालतंय त्यांची बेरीज तरी करा, किंवा किंवा 1 मधून जे चालत नाही त्यांची वजाबाकी करा. दोन्ही उत्तर सेम येतात. कळालं. आता वरच्या मेथडने जायचं की मग खालच्या. कळालं बरं खालचं कसं आलं ते. चल मग आता 6th क्वेश्चन. आता सगळ्यांनी सिक्वेन्शियली सांगा बरं का. हा, बंद करू का क्लास. लेस दॅन 11 आर डिफेक्टिव्ह. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे, लेस दॅन 11 म्हणजे आर ची व्हॅल्यू किती असली पाहिजे रे, आर इज लेस दॅन 11 असला पाहिजे. म्हणजे काय काय चालतंय रे, आर ची व्हॅल्यू 11 पेक्षा कमी असली पाहिजे. म्हणजे आर काय काय चालतंय, 0 चालतंय, 1 चालतंय, 2 चालतंय, 3 चालतंय, 4 चालतंय, 5 चालतंय, 6 7 8 9 10 11 चालतंय का नाही. मग आता मला सांगा, एवढ्या सगळ्यांची बेरीज करण्यापेक्षा काय करावं लागेल रे, पी ऑफ आर इज लेस दॅन 11 इज इक्वल टू 1 मायनस जे चालत नाही त्यांची बेरीज. काय काय चालत नाही रे आपल्याला, हे कळालं का ते सांगा मला आता खरं खरं. हे फॉर्म्युला वापरता का असं करू, पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6 प्लस पी ऑफ 7 प्लस पी ऑफ 8 प्लस पी ऑफ 9 प्लस पी ऑफ 10, या सगळ्यांची बेरीज करू का, एक मधून जे चालत नाही ते मायनस करू. हे कळाली का कंडिशन. अर्पिता, राहू, ओय राहू, चलो. मोर दॅन 11, एक लक्षात ठेवा, हा प्रॉब्लेम खूप सोपे आहेत, फक्त तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. हा, मला सांगा, मोर दॅन, मी कॅल्क्युलेशन करणं गेलो बरं का, तुम्ही कॅल्क्युलेशन करा नंतर. मोर दॅन 11 म्हणजे आर ची व्हॅल्यू किती असली पाहिजे रे. मग मला सांगा, पी ऑफ 12 काढणं सोपं आहे का 1 मधून 0 1 2 3 सगळे मायनस करणं सोपं आहे. डायरेक्टली काय करा तुम्ही, पी ऑफ 12 कॅल्क्युलेट करा. कळालं. पक्का.
इथं कंडिशन लिहिताना लिहितो मी असं की आर इज ग्रेटर दॅन 11. आर इज ग्रेटर दॅन 11 म्हणजे काय काय चालतंय, आर फक्त 12 चालतंय, म्हणजे पी ऑफ 12 तेवढे कॅल्क्युलेट करायचं. कळालं का? चलो 8th कंडिशन काय होती रे? हा हा हे महत्वाचं आहे. ऍटलिस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. ऍटलिस्ट 2 आर डिफेक्टिव्ह म्हणजे काय रे? कमीत कमी 2 डिफेक्टिव्ह पाहिजे. कमीत कमी किती डिफेक्टिव्ह पाहिजे? 2. म्हणजे आर ची व्हॅल्यू काय काय चालते? कमीत कमी 2 चालते, म्हणजे 2 बी चालतंय, 3 बी चालतंय, 4 चालतंय, 5 चालतंय, 6 चालतंय, 7 चालतंय, 8 चालतंय, 9 चालतंय, 10 चालतंय, 11 चालतंय, 12 चालतंय. हे कळालं का ते सांगा मला. ऍटलिस्ट म्हणजे आर ची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती असायला पाहिजे? 2. कमीत कमी 2 डिफेक्टिव्ह पाहिजे. हे कळालं का? मग मला सांगा, पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 असं करत बसण्यापेक्षा, असं करण्यापेक्षा मग कसं करायचं रे? हा, पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. हा सांगता का? 1 मधून काय मायनस करायचं? हे किती जणांना कळालं? खरं खरं सांगा बरं. पक्का कळालं? सूफिया समझ में आ गया? सूफिया समझ में आ रहा है क्या? चलो राहुलला कळालं. सूफिया, अरे आमची पाहुणी झोपली का बघा बरं रे. चलो नेक्स्ट कंडिशन काय रे? हा 9th वाली. ऍट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. मी एक बी कॅल्क्युलेशन केलं नाही बरं, कॅल्क्युलेशन तुम्ही करायचंय. ऍट मोस्ट 2 डिफेक्टिव्ह म्हणजे काय रे? आर ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? जास्तीत जास्त 2, म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू किती असली पाहिजे? 2. जास्तीत जास्त 2 म्हणजे आर इज इक्वल टू 0 चालतंय, 1 चालतंय, 2 चालतंय का? चालतंय. हे कळालं का ते सांगा. म्हणजे पी ऑफ आर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 इज इक्वल टू काय काय करावं लागेल रे? पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 करावं लागेल. हे कळालं का ते सांगा. हा त्याच्यानंतर आता लक्ष रे. हा 10th वाली कंडिशन काय रे? ऍट लिस्ट, हा ऍट लिस्ट किती? 11 आर डिफेक्टिव्ह. 11 आर डिफेक्टिव्ह. आता लक्ष रे, त्यांचं म्हणणं काय? कमीत कमी 11 तरी काय असलं पाहिजे? डिफेक्टिव्ह. म्हणजे काय रे? आर इज इक्वल टू 11 चालते, 12 चालते, बरोबर आहे. म्हणजे इथं कंडिशन लिहितो, आर इज लेस दॅन ऑर इक्वल टू, नाही आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, सॉरी, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती रे? 11. हा पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 11 इज इक्वल टू पी ऑफ 11 प्लस पी ऑफ 12. हे कळालं का? चेक करा. लास्टली 11व सांगा रे. ऍट मोस्ट 11 आर डिफेक्टिव्ह. चलो ऍट मोस्ट 11 आर डिफेक्टिव्ह म्हणजे काय रे? आर ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे?
लेस दॅन ऑर इक्वल टू 11 पाहिजे. म्हणजे काय काय चालतंय रे? ऍट मोस्ट म्हणजे आर काय चालतंय? 0 चालते, 1 चालते, 2 चालते, 3 चालते, 4 चालते, 5 चालते, 6 चालते, 7 चालते, 8 चालते, 9 चालते, 10 चालते, 11 चालते. हे कळालं का ते सांगा. ऍट मोस्ट सगळ्यात जास्त किती चालते? हे चालतात एवढे 11 चालतात. म्हणजे आर ची व्हॅल्यू 0 ते 11 चालते. मग एवढं कॅल्क्युलेशन करायला वेळ आहे का तुमच्याकडं? हा काय करायचं? 1 मायनस पी ऑफ कंडिशन कळाल्या का? सुफिया सुफिया समझ में आया क्या? रुट्टू, सुजाता, राहू, एडिटी, पाटलांची मोहिनी, सॉरी देशमुखांची मोहिनी, वैष्णवी. चलो मी जवळपास ऍट लिस्ट ऍट मोस्ट सगळ्या कंडिशन लिहून दिलेत. ठीक आहे. आणखीन एखादा प्रॉब्लेम घ्यायचा का तुम्ही करता? मी प्रॉब्लेम देऊ फक्त. नागेश बाबू कळालं का? हो सर. हा ऑनलाईन वाले कसं करायचं? आणखीन एक प्रॉब्लेम द्यायचा का बस का हँग व्हायले? हे लेस दॅन हा काय म्हणताय? हा मी प्रॉब्लेम देतो पाठवून. ठीक आहे तुम्ही ट्राय करा. ओके. हा मी एकच प्रॉब्लेम मध्ये सगळ्या कंडिशन कव्हर अप करायचा प्रयत्न कराय. ऍट लिस्ट, ऍट मोस्ट, लेस दॅन, मोर दॅन, एक्झॅक्टली सगळ्या व्हॅल्यू घेतल्यात. ठीक आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इथं कम्प्लीट आहे. ठीक आहे. उद्या आपण पॉइसन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन घेणार. उद्या क्लासचा टायमिंग काय ठेवायचा? 7 वाजता का 8 वाजता सकाळी? उद्या सकाळी 8 वाजता. ठीक आहे. चलो आज आपण इथे थांबणार आहेत. कुणाला काय डाऊट, कुणाला काय अडचण असेल तर विचारा.